सिनेमाचा पडदा, कुस्तीचा आखाडा आणि संगीताची मैफल या सर्व कलांना समान व्यासपीठ देणारा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांनी कलेला केवळ राजाश्रय दिला नाही, तर त्यांनी कलावंतांना माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा दिली. 1920 मध्ये जेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडणं कठीण होते, तेव्हा महाराजांनी चित्रपटात महिलांना काम करण्याची संधी दिली. त्यांनी उस्ताद अल्लादिया खां साहेबांना इतकं स्वातंत्र्य दिलं की त्यांनी भारतीय संगीतातील सर्वात कठीण जयपूर घराणं कोल्हापुरात बसून समृद्ध केलं. बालगंधर्वांच्या गळ्यातील आजारपणामुळे गेलेला स्वर महाराजांच्या उपचारामुळे पुन्हा परत आला आणि मराठी संगीत नाटक जगभर गाजले. कुस्तीच्या मैदानातील मल्लांच्या खुराकापासून ते आबालाल रहमान यांच्या वास्तववादी चित्रांपर्यंत महाराजांची नजर प्रत्येक कलेच्या बारकाव्यात होती. एकदा खासबाग मैदानात शिवा संभा कौलापूरकर हे तमाशात राजाची भूमिका करत असताना शाहू महाराज तेथे आले. भूमिकेत मग्न असल्यामुळे त्याने महाराजांना मुजरा केला नाही. हा अपमान वाटल्यानं समर्थक संतापले, परंतु प्रयोग संपल्यावर संभा यांनी स्टेजवर मी राजा आहे, त्यामुळे मुजरा करणं कलेचा अपमान ठरला असता, असे उत्तर दिले. त्यांची ही स्वाभिमानी वृत्ती आणि कलेप्रती निष्ठा पाहून शाहू महाराजांनी त्यांना सोन्याचे पदक देऊन गौरविले. कलेचा आणि कलाकाराच्या व्यावसायिक निष्ठेचा आदर करणारा असा राजा पुन्हा होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच मराठी संस्कृतीच्या अभिमानासाठी फॉलो करा मराठी कल्चर क्लब.